नमस्कार पशुपालक मित्रांनो, सूरज गोट फार्ममध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. पावसाळा सुरू झाला आहे मित्रांनो. आज 3:30 वाजलेत. बघा पाऊस जोराचा चालू झाला आहे मित्रांनो. बकरी पालनामध्ये सगळ्यात संकटाचा काळ म्हणजे पावसाळा आहे मित्रांनो. पावसाळ्यामध्ये ज्याला शेळीपालन जमलं तोच माणूस सक्सेस राहतो मित्रांनो. कारण पावसाळ्यामध्ये असं पाऊस पडलं की जनावराला चारण्याचा प्रॉब्लेम येतो आहे, त्याला चरता येत नाही, चारण्यासाठी परेशानी होती. म्हणून हे 4 महिने जे माणूस जनावराला आपल्या चांगलं सांभाळते मित्रांनो, चारतं आहे, निगा करतं आहे किंवा या 4 महिन्यात जे संघर्ष करतं आहे ते परिपक्व शेळीपालनामध्ये होते मित्रांनो. कारण जेवढे आजार या 4 महिन्यामध्ये असतात पाण्या पावसाच्या दिवसामध्ये, तेवढे आजार दुसऱ्या कोण्याही ऋतूमध्ये नसतात मित्रांनो. कारण बकरीला बुळकांडी लागणे, डास चावणे, वेगवेगळे तापीचे आजार, वेगवेगळे आजार, पिंपणी होणे, पोट फुगणे, अशा अनेक समस्याला तोंड द्यावं लागते मित्रांनो. जे शेळीपालन करणार आहेत त्या माणसानं पावसाळ्याच्या दिवसामध्ये विशेष काळजी घ्यावी लागते मित्रांनो. जे माणसं या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये आपले निभावून गेले किंवा सक्सेस झाले ते मग दुसऱ्या ऋतूमध्ये ऑटोमॅटिकच निभावून जातात मित्रांनो, सक्सेस होतात. कारण दुसरा ऋतू जे असते हिवाळा, उन्हाळा, हा ऋतू निरोगी आणि हेल्दी वातावरण असते मित्रांनो. फक्त पावसाळा हा 4 महिन्याचा रोजच्या रोज परीक्षा घेणारा असते. कारण त्याच्यामध्ये बरंच काही शिकायला मिळते मित्रांनो. बकरी पालनामध्ये कसे आजार होतात, कसे पिंपणी होती, कशी ताप येते, कसं काय होतं आहे, कशी स्वच्छता ठेवावं, कसं काय चुना मारावं, हे सगळे जे असतात रोगराई सर्वात जास्त पावसाळ्यामध्ये असते. आणि आज बघा भयानक पाऊस चालू झाला आहे. 3:30 वाजलेत. एवढा पाणी चालू झालं आहे की बस जनावराला चरण्यासाठी ही अडचण चालली मित्रांनो. बघा एवढा पाऊस आणि इतका हे पडायले की भयानक पाणी चालू झाले. नेमकं आता बकऱ्याला चरायचा पिरियड आहे आणि हे पाऊस सुरू झाले मित्रांनो. म्हणून 8 महिने तर कोणी शेळीपालन करेल मित्रांनो. यूट्यूबकडे बघून करेल, ही कोणाचा व्हिडिओ पाहून करेल किंवा कोणाचं अनुकरण करून करेल. परंतु जे पावसाळ्यामध्ये हे होतं आहे, जे सक्सेस होतं आहे, जे पावसाळ्यामध्ये मेहनत करेल त्याला भरपूर काही शिकायला मिळते मित्रांनो. कारण पावसाळ्यामध्ये जेवढं आपण जनावराला टिकवून ठेवलं तो पुढचा हा बेनिफिटचाच दिवस येतात मित्रांनो. जे दिवाळीचं पिरियड आहे तिथून चांगलं मार्केट सुरू होतं आहे, चांगलं घेवाणदेवाण चालू होती, चांगलं मार्केट उपलब्ध तयार होतं आहे मित्रांनो. म्हणून पावसाळ्यामध्ये आपल्या जनावरांची विशेष काळजी घ्या आणि आपल्या जनावराला हेल्दी कसं राहील याच्याकडे लक्ष द्या. कोणाचं मार्गदर्शन घ्या. वाटल्यास आम्हाला फोन करा, आम्ही तुम्हाला सजेशन करू. जी काय अडचण असेल आमच्या परीनं, आमच्या अनुभवातून तुम्हाला कसं पावसाळ्यामध्ये शेळीपालन सक्सेस करायचं आणि कसं आपले जनावर हेल्दी ठेवायची याचं मार्गदर्शन करू मित्रांनो. कॉल करा, कमेंट करून सांगा. आम्ही त्याचं नक्कीच निवारण करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. चला, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा मित्रांनो. गरजू पशुपालकापर्यंत. जय जवान जय किसान मित्रांनो.